करता एका बापाची लेकरा करता काय तगमग असते सांगण्याच्या पलीकडे महाराज। हो, आपल्या प्रत्येक बापाला वाटतं की माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, माझ्या लेकराचं भलं व्हावं, माझा लेकरू हो मोठा व्हावा, हे प्रत्येक बापाचं मनोगत आहे। कोणत्या बापाला असं वाटतं की आपल्या मुलाचं वाटोळ व्हावं म्हणून? नाही। अरे पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाये, तुकोबरायचं प्रमाण आहे। मुलाचं कल्याण होण्याकरता वेळ प्रसंगी बाप एक वेळेला जेवतो, पण लेकराला 3 वेळा काय करतो? तो जेवू घालतो। वेळ प्रसंगी बाप एक कपडा घालतो एक, पण लेकरा करता 2-2, 3-3 कपडे आणून देतो, ड्रेस आणून देतो। वेळ प्रसंगी आताच्या काळामध्ये बाप स्वतःच्या मोबाईल मध्ये बॅलन्स टाकीत नाही, पण मुलाच्या मोबाईल मधलं बॅलन्स उडू देत बाप आहे बाप। कारण तो बाप असा असतो आपल्या लेकरा करता आपलं सर्वस्व घाण ठेवतो, घाण। सांगून मी तुम्हाला, तुमच्या इथे एखादा प्रसंग घडलेला असेल, एखाद्या मुलाला नोकरी लागायची, तो मुलगा शिकतोय, डिग्री मिळवतोय, आणि वेळ प्रसंगी पैसा जवळ नाही, 1 एकर 2 एकर बाप जमीन विकतो, पण त्या पोराची बरोबरी करतो लेकराचं कल्याण व्हावं म्हणून। विठाला विठाला आई आणि बाप जीवनामध्ये अहो हे नातच लय वेगळे हो। ह्या तोंडाने सांगायच्या पलीकडचं हे नातं, या तोंडाने सांगायच्या पलीकडचं नातं। सर्वांना मुलं बाळ आहेत, त्या मुलाबाळा करता ती माय तो बाप काय कष्ट घेत नाही, मरणांत कष्ट घेतात। बापाने त्या लेकराला उचललं का? माझी औलाद आहे, माझं हे रक्त आहे, आणि हे काहीतरी करून दाखवणार आहे। उचललं असं ते काय मोडक्या टोपलीत घातलं, फाटलेली चिंदी होती आईची, त्या देवकी मातेची, त्यात गुंडाळलं, पण हे पहिल्यापासूनच लय नखरेल होत। हे जन्मालाच नखरेल जन्माला आलेले, आणि अवतार थांबवेपर्यंत नखरेलच, फक्त इथं येऊनच शांत कसं उभा राहिले हेच कळा नाही। विठाला विठाला